मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंगळवारी राज्यात घेतलेल्या 4 सभांमध्ये कुठे वेगळे तर कुठे सोबत लढत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर सोडाच, पण शरद पवार, उद्धव ठाकरे व हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरही कोणतीच टीका केली नाही. कोणाचाही नामोल्लेख देखील केला नाही. आपण विकासासाठी मते मागायला आलो आहोत असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ आणि कोपरगाव येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फडणवीस यांच्या सभा झाल्या. एरवी विरोधकावर तुटून पडणारे फडणवीस यांनी मी कोणावर टीका करायला आलो नाही, कोण कमी कोण जास्त हे सांगायला आलो नाही, कोणाच्या विरोधात मला मते मागायचे नाहीत असे म्हणत आपल्या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भाजपला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. कोपरगावच्या सभेत विकासासाठी दिलेला विश्वासनामा अंमलात आणणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नेमकं मुख्यमंत्र्यांनी कुठली आश्वासने दिलेत ते पाहूया. त्र्यंबकेश्वर हे देशातील आदर्श तीर्थक्षेत्र घडवणार, हे करताना कोणालाही विस्थापित करणार नाही. भुसावळमध्ये जानेवारीत मोठा वस्त्रोद्योग आणण्याची घोषणा आपण करू. दीपनगर, भुसावळ येथे आणखी 800 मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प आणणार. अतिक्रमणधारकांना जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे देणार. शहरामध्ये सर्वसामान्यांना हक्काची घरे देणार. मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.